स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण मागच्या लेक्चर्समध्ये जीएसटीवर आधारित आपण लेक्चर्स घेतलं होतं की जो सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे, जीएसटीमध्ये जो बदल केलेला आहे त्यावर आधारित आपला हे मागचं लेक्चर्स होतं। आजचं हे लेक्चर आपलं कशावर आधारित आहे तर कृषीवर आधारित उद्योगांचं महत्त्व म्हणजेच काय, हा जो पॉईंट घेतलेला आहे हा कशावर आधारित आहे तर आता जो नवीन सिलेबस चेंज झालेला आहे SYBA जो विषय आहे कृषी अर्थशास्त्र किंवा त्याच्यामध्ये ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री म्हणजे कृषीवर आधारित उद्योग असा नवीन विषय यावर्षीपासून म्हणजे ADP धोरणाने लागू केलेला आहे। या विषयामध्ये आपण जे पहिलं चॅप्टर आहे आपलं त्याच्यावर आधारित हा लेक्चर्स आहे। हे लेक्चर घेण्यामागचा उद्देश एकच आहे की फक्त SYच्या विद्यार्थ्यांनीच याचा अभ्यास करावा असं नाही आहे, तर सेटनेटमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा आपल्याला याच्यावर आधारित प्रश्न पाहायला मिळतात, म्हणून मी आजचा हा लेक्चर्स ठेवलेला आहे। आलं लक्षात? तर पहा, अधिक वेळ न वाया घालता आपण आजच्या या लेक्चर्सकडे वळणार आहोत। लेक्चर सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेन, लेक्चर स्किप न करता पहा, पूर्ण पहा। लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तर चला आपण आजच्या या लेक्चर्सकडे वळूया। आपण आज जो पॉईंट बघत आहोत तो आहे कृषीवर आधारित उद्योगांचे महत्त्व। आता कृषीवर आधारित उद्योगांचे महत्त्व हे समजून घेण्याअगोदर आपण कृषीवर आधारित उद्योग किंवा कृषी क्षेत्राशी कशा प्रकारे उद्योग क्षेत्र महत्त्वाचं आहे किंवा कृषीचा आधार घेऊन अर्थव्यवस्थेचा कशा प्रकारे विकास होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। पहा, अर्थव्यवस्थेमध्ये कृषीची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे। ती का आहे तर आपला भारत देश हा काय आहे, शेतीप्रधान देश आहे। भारत देश हा आपला कसा आहे, शेतीप्रधान देश आहे। 70% पेक्षाही जास्त लोकसंख्या आपली शेती आणि शेतीवर आधारित उद्योग करते, बरोबर। आज भारताचा विकास जरी झालेला असला, आज आपला देश विकासाच्या दिशेने मार्गस्थ जरी झाला असला तरी उद्योगधंद्याच्या विकासामागे किंवा ज्या वस्तूच्या निर्यातीच्या जास्तीत जास्त जेवढी आपली निर्यात आहे त्या उद्योगांमध्ये सर्वात जास्त कृषीवर आधारित जे उद्योग आहेत किंवा कृषीपासून म्हणजे शेतीपासून जे आपल्याला वस्तू मिळतात त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते। त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये परकीय चलन प्राप्त होत आहे। मग हे कृषीजन्य वस्तू कोणकोणत्या आहेत त्याचाही अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत। बघा, कृषीवर आधारित उद्योग म्हणजेच काय, शेतीवर आधारित उद्योगांचा विकास कशा कशा पद्धतीने होत आलेला आहे किंवा आपला भारत देश हा विकसनशील आहे। भारतामध्ये मोठ्या प्रमाणात 70% पेक्षाही जास्त लोक शेती आणि शेतीवर आधारित उद्योग करत आहेत आणि त्यांच्या या उद्योगामुळेच देशाचा आर्थिक विकास झालेला आपण पाहिलेला आहे। मग या आर्थिक विकासाला बळकटी देण्यासाठी हा जो आर्थिक विकास होत आहे याला अजून बळकटी देण्यासाठी सरकारने भरपूर वेगवेगळ्या अशा योजना काढलेल्या आहेत की जे शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांना बळकटी देतील या दृष्टिकोनाने। म्हणजेच काय तर सरकारने जास्तीत जास्त पूर्वीची जी लोक होते, पूर्वीची जी जनता होती ती जास्तीत जास्त काही शेती करत होती, परंतु ती कशी करत होती, फक्त उदरनिर्वाहापुरताची शेती केली जात होती। म्हणजे फक्त स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशानेच फक्त शेती केली जात होती। परंतु जसजसं देशात विकासाच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे तर मग फक्त शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या म्हणजे उदरनिर्वाहापुरता शेती न करता इतर उद्योगांच्या विकासासाठी पण आणि देशाच्या विकासासाठी सुद्धा उत्पादन घ्यायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त उत्पादनामध्ये वाढ घडून यायला पाहिजे, यासाठी सरकारने तिथे हस्तक्षेप केला। सरकारने कशा प्रकारे हस्तक्षेप केला तर सरकारने कृषीवर आधारित उद्योग आणि कृषीसाठी जास्तीत जास्त काय केलेलं आहे, अनुदान देणं, कर्ज देणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना पुरवणं अशा प्रकारच्या योजना सरकारने काढल्या की जेणेकरून शेतकऱ्याला काय मिळाले, एक प्रकारचं प्रोत्साहन मिळालं। सरकारकडे पैसा आल्यामुळे सरकारने काय केलं, फक्त उदरनिर्वाहापुरतं शेतीचं साधन न बनवता त्याला व्यापाराच्या दृष्टीने पाहू लागला की जेणेकरून आपण व्यापार केला तर आपल्याकडे 2 पैसे हातात येतील। फक्त आपल्याकडे आपण कृषीप्रधान वस्तूच नाही तर अजून कृषीप्रधान वस्तू सोडून आपण उद्योगांसाठी कशा प्रकारे चालना देऊ शकतो या उद्देशाने शेतकरी कसा विचार करेल या हेतूने किंवा या अनुषंगाने सरकारने काय केलेले प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात। तर बघा, यामध्ये उद्योगांचे म्हणजे कृषीवर आधारित उद्योग आपण कोणकोणते म्हणणार तर कुक्कुटपालन झालं, पशुपालन झालं, मत्स्य व्यवसाय झाला, त्याचबरोबर अजून मेंढीपालन, दुग्ध व्यवसाय झाला, साखर उद्योग झाला, कापड उद्योग झाला, रबर उद्योग, असे कागद उद्योग, हे असे अनेक उद्योग आहेत की ते कशावर आधारित आहे, कृषीवर आधारित आहे।
कृषीपासून म्हणजे शेतीवर आधारित उद्योग असल्यामुळे त्यांना शेतीमधून काय मिळत असतो, कच्चा माल मिळत असतो. या उद्योगांचा विकास करण्यासाठी सुरुवातीला आपण कृषीचा विकास किंवा शेती क्षेत्राचा विकास कशा पद्धतीने करता येईल याकडे सरकारने लक्ष मोठ्या प्रमाणात केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं. आलं लक्षात तुम्हाला? आता तुम्हाला समजलं की कृषीवर आधारित उद्योगाचा विकास करणं का महत्त्वाचं आहे. तर फक्त शेतीचाच विकास करणं किंवा शेती फक्त उदरनिर्वाहापुरता करणं हे आजच्या घडीला तेवढ्या प्रमाणात सफिशियंट नाही किंवा तेवढ्या प्रमाणात योग्य नाही. जर देशाला विकसित देशाच्या रांगेत बसवायचं असेल तर कृषी क्षेत्रावर आधारित उद्योगांचा सुद्धा विकास होण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांपर्यंत काय केलेलं आहे, मदत पोहोचवलेली आहे, मदतीचा हात पोहोचवला आहे. वेगवेगळ्या प्रकारे बी बियाण्यांवर असो किंवा शेती करण्यासाठी असो सरकारला कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे किंवा वेगवेगळी यंत्रसामग्री घेण्यासाठी सुद्धा सरकारने काय केलेलं आहे, अवजारे घेण्यासाठी किंवा वीज मिळवण्यासाठी किंवा पाण्याची सोय करण्यासाठी या सगळ्या प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. मग आता बघा, शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्यांचा विकास झाल्यामुळे काय होणार आहे, अर्थव्यवस्थेमध्ये त्याची भूमिका काय असणार आहे की कृषीवर आधारित जे उद्योग आहेत त्यांचा जर विकास झाला तर त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये वाटचाल कशी वाढेल किंवा कशा प्रकारे विकास होणार आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. सर्वात पहिले कृषीवर आधारित जे उद्योग आहेत ते म्हणजे कोणकोणते आहेत, तर ते पहिला साखर उद्योग आहे, गूळ उद्योग आहे, कागद उद्योग आहे, रबर उद्योग आहे, मसाल्याचे पदार्थ आहेत, त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर्स आहे. म्हणजे भरपूर असे उद्योग आहेत की ते कृषीवर आधारित आहेत. पशुपालन झालं, कुक्कुटपालन झालं, दूध व्यवसाय झाला, मत्स्य व्यवसाय झाला, हे प्राथमिक व्यवसाय झाले. परंतु प्राथमिक सोडून दुय्यम किंवा तृतीय व्यवसायाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये साखर उद्योग, रबर उद्योग, ऊस उद्योग, गूळ उद्योग असे अनेक प्रकारचे उद्योगांचा त्याच्यामध्ये समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर पहा, आजच्या या लेक्चर्समध्ये आपण काय होणार, कृषीवर आधारित उद्योगांचे महत्त्व, ते महत्त्व कशा प्रकारे, त्यांना महत्त्व काय प्राप्त झाले, जे कृषीवर आधारित आहे, शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्यांना महत्त्व का प्राप्त झाले. तर त्याचा पहिला पॉईंट आहे तो काय आहे, आर्थिक विकास. सगळ्यात मोठ्या प्रमाणात देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी याचा मोठा हातभार लागणार आहे. कशाचा, जे कृषीवर आधारित उद्योग आहे, जे कृषीवर आधारित उद्योग आहे त्यांचा हातभार लागणार आहे. आता कृषीवर आधारित उद्योग मी तुम्हाला सांगितलं, कोणकोणते सांगितले, तर साखर उद्योग, त्याचबरोबर गूळ उद्योग, कागद, त्याचबरोबर आपण रबर, असे अनेक प्रकारचे जे उद्योग आहेत त्यांचा विकास कशामुळे झालेला आहे, तर त्यांचा विकास शेती क्षेत्राचा विकास झाला, म्हणजे कृषी क्षेत्राचा विकास झाल्यामुळे या उद्योगांना काय मिळालेला आहे, कच्चा माल प्राप्त झालेला आहे. या उद्योगांच्या विकासासाठी जो लागणारा कच्चा माल आहे तो शेतीमधून मिळत आलेला आहे. यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळालेली आहे या उद्योगांचा विकास झाल्यामुळे. इथे लक्षात तुम्हाला पुढचा पॉईंट आहे ते रोजगाराचं साधन, रोजगार निर्मिती झाली. पूर्वी लोक फक्त शेती आणि शेतीवर आधारित उद्योग म्हणजेच काय प्राथमिक व्यवसाय करायचे, कुक्कुटपालन, पशुपालन, बकरीपालन, शेळीपालन किंवा दूध व्यवसाय अशा प्रकारचेच उद्योग ते करत होते. म्हणून तेवढ्या प्रमाणात त्यांना रोजगार एवढा पुरेसा होत नव्हता. आजचा जर विचार केला, आजच्या ताब्यात परिस्थितीचा विचार केला तर या साखर उद्योग, कागद उद्योग, रबर उद्योग, मसाल्याचे पदार्थ या अनेक उद्योगांचा विकास झाल्यामुळे काय झालेला आहे, तर लोकांना मोठ्या प्रमाणात कृषीवरती म्हणजे शेतीतून तर उत्पन्न मिळालं, शेतीसोबतच त्यांनी काय केलेलं आहे, हे जे कारखाने उपस्थित झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत, याच्यामधून सुद्धा त्यांना काय मिळालेलं आहे, रोजगार प्राप्ती झालेली आपल्याला दिसून येत आलेली आहे. पुढचा आहे त्याच्यामध्ये ग्रामीण विकास. काय आहे, ग्रामीण विकास. कृषीवर आधारित उद्योगांचा विकास झाल्यामुळे प्रत्येक गावागावांपर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत सरकार पोहोचलेलं आहे. सरकार पोहोचल्यामुळे काय झालेलं आहे, ते सरकारला तिथली माहिती मिळाली की या क्षेत्रामध्ये या वस्तूंचं उत्पादन होतं, या वस्तूंचं उत्पादन होतं, त्या क्षेत्रामध्ये सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने, उद्योग सुरू केले की जेणेकरून काय झालं आहे, सर्वात याच्यामध्ये एक अजून उद्योग झाला सर्वात महत्वाचा म्हणजेच काय, तर कापड उद्योग. सर्वात महत्वाचा उद्योग म्हणजे कोणता आहे, कापड उद्योग. सर्वात कापसापासून कापडाची निर्मिती, धाग्याची निर्मिती कशा प्रकारे झाली किंवा ताग निर्मिती कशा प्रकारे झाली, त्याच्यामध्ये या उद्योगांचा कशा प्रकारे विकास झालेला आहे हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आर्थिक विकासामध्ये या उद्योगांचा विकास झाल्यामुळे काय झालेला आहे, शेती क्षेत्रातून या उद्योगांना कच्चा माल मिळाल्यामुळे काय झालेला आहे, या उद्योगांचा विकास झाला.
या उद्योगांचा विकास झाला, लोकांना रोजगार प्राप्त झाला. लोकांना रोजगार प्राप्त झाला म्हणजेच काय झालंय, कृषी क्षेत्राचा किंवा ग्रामीण भागाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लोकांना ग्रामीण भागातली लोक जे आहेत ते फक्त आता शेतीवरच आधारित न राहता शेतीबरोबरच त्यांनी जो व्यवसाय केलेला आहे, जो व्यवसायासोबत उद्योगधंद्यांना सुद्धा कच्चा माल पुरवलेला आहे, त्यामुळे सुद्धा त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आलं लक्षात. पुढचं आहे ते मूल्य संवर्धन. म्हणजे मूल्य संवर्धन म्हणजे काय, प्रकारचं चलनाचं संवर्धन किंवा आपल्या देशाचा आर्थिक विकास कशाच्या दिशेने वाटचाल करेल, जास्तीत जास्त देशातील आर्थिक विकास वाढायला पाहिजे या दृष्टिकोनातून मूल्य संवर्धन करण्यात आलेलं होतं. पुढचा पॉईंट आहे त्याच्यातला निर्यातीत वाढ. जास्तीत जास्त आपण फक्त आता जे उत्पादन घेतो, कृषीवर आधारित उद्योग जे आहेत किंवा जे शेतीतून उत्पादन घेतो ते फक्त आता देशातल्या लोकांच्या उदरनिर्वाहापुरता नाही किंवा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरता घेत नाही, तर आपल्या देशामध्ये काय झालेलं आहे, आता क्रांती झालेली आहे. कशाची क्रांती झालेली आहे, तर कृषी क्रांती घडून आलेली आहे. कृषी क्रांतीमध्ये आपण बघा मागे गहूची क्रांती पाहिली होती, ती पंजाबमध्ये घडून आलेली होती. तरी फक्त आपण देशापुरतंच गहू उत्पादन नाही केलं, तर देशाबाहेर सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन निर्यात करत आलेलो आहोतच. तर हे निर्यात वाढ झाल्यामुळे काय झालेलं आहे, आपल्याला परकीय चलन प्राप्त झालेलं आहे. काय झालेलं आहे, परकीय चलन प्राप्त झालेलं आहे. आज आपण पाहतो आहे तर देशामध्ये अनेक वस्तू आपण फक्त देशापुरतच मर्यादित न राहता देशाबाहेर आपण वस्तूंची निर्यात करत आहोत. त्याच्यामध्ये कपडा झालं, साखर झालं, त्याबरोबर फळभाज्या झालं, फुलभाज्या झालं, म्हणजे फुलं झाली, फळं झाली किंवा शेतीतल्या अनेक अजून वस्तू असतील किंवा नाशवंत वस्तू असो, असे अनेक पदार्थ किंवा अनेक वस्तूंची आपण आता काय करतो आहे, निर्यात करत आहे. निर्यात केल्यामुळे काय झालेलं आहे, आपल्या देशामध्ये परकीय चलन प्राप्त झालं आहे. परकीय चलनाचा साठा ज्या देशामध्ये सर्वात जास्त त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे किंवा हा देश विकसित आहे किंवा विकासाच्या देशाने मार्गस्थ झालेला आहे हे आपण म्हणू शकतो. आलं लक्षात तुम्हाला. याच्या पुढचं पॉईंट आहे बघा, अन्न सुरक्षा. अन्न सुरक्षा सुद्धा प्राप्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारने गोदाम तयार करून दिलेले आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारने अशी एक काहीतरी कारखाना निर्माण करून की फक्त वस्तूंचं उत्पादन घेणे किंवा शेतीतून जो माल आलेला आहे त्याला कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येईल. व्यापाराचा म्हणजे शेतकरी फक्त नुसतं शेतीतून माल काढून व्यापाराला जर विकला तर त्याला भरपूर फायदा होत नाही, तर व्यापारी किंवा मध्यस्थांच्या थ्रू शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये याकरता सरकारने एक दखल घेतली. सरकार स्वतः एक ग्राहक बनला आणि शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात त्यांनी वस्तूंची मागणी केली आणि योग्य त्या भावात शेतकऱ्यांना काय दिलेला आहे, भाव मिळवून दिलेला आहे. यामुळे काय झालेलं आहे, शेतकऱ्यांना उत्पादन मिळालं, त्यांना नफा झाल्यामुळे ते काय झालं, त्यांना उत्साह मिळाला की पुढच्या वर्षी सुद्धा आपण असं अनेक प्रकारचं उत्पादन वस्तूंचं घेऊ शकतो. का तर आपण ज्या वस्तूंचं उत्पादन घेतलं त्याच्यापासून आपल्याला नफा झालेला आहे यासाठी. याच्या लक्षात तुम्हाला. म्हणून सरकारने अन्न सुरक्षा किंवा अन्नधान्याला सुरक्षा कशी प्राप्त होईल, वेगवेगळ्या प्रकारची गोदामं झाली किंवा वेगवेगळ्या अन्न सुरक्षा कशी प्राप्त करून देणार, त्यांची पॅकिंग कशी करून देता येईल, या सगळ्या गोष्टींकडे सरकारने मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच काय, तो कृषीवर आधारित जे उद्योग आहेत त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी सरकारने ते सर्वात महत्त्वाचं पाऊल उचललेलं आपण पाहिलं आहे. पुढचं आहे कृषी क्षेत्राला आधार. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय, या उद्योगांमुळे काय झालं, कृषी क्षेत्राला आधार मिळाला आहे. पूर्वी तेवढ्या प्रमाणात सरकारचं या कृषी क्षेत्रावरती लक्ष नव्हतं. खरं पाहायला गेलं तर आज आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारत हा जर कृषी प्रधान देश आहे तर मग जास्तीत जास्त आपण वस्तूंचं उत्पादन कशामध्ये केलं पाहिजे, तर कृषीवर आधारित उद्योगांमध्ये केलं पाहिजे. परंतु काही कारणास्तव सरकारने कृषी क्षेत्राकडे तेव्हा जेवढ्या प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे तर तेवढं सरकारचं लक्ष नव्हतं. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये मान्सूनवर आधारित शेती मोठ्या प्रमाणात केली जायची. मान्सूनवर आधारित शेती होती, त्याचबरोबर लोकांकडे आर्थिक अडचण असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये भरपूर लोकांकडे आर्थिक अडचण असते. त्यामुळे काय केलं जातं, फक्त म्हणजे बी बियाणं आणायला, खतं आणायला शेतकऱ्यांकडे पैसे राहत नव्हते. त्यामुळे शेतकरी काय करायचे, मग फक्त उदरनिर्वाहापुरता शेती करायचे. मग हे थांबवण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जर मदत मिळवली तर शेतकरी नक्कीच काय होतील, मग सधन होतील किंवा शेतकरी जास्तीत जास्त वस्तूंचं उत्पादन वाढवतील आणि निर्यातीसाठी आपल्याला वस्तू उपलब्ध होतील. या अनुषंगाने काय करण्यात आलं होतं, सरकारने मध्यस्थी घेऊन कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या, पाण्याची योजना असो, पीक विमा योजना असो, त्याचबरोबर ती एखाद्या शेतकऱ्याविषयी जे सरकारची कर्जमाफी असो,
अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, अशा अनेक प्रकारच्या जे योजना आहेत ते सरकारने कोणासाठी काढल्या होत्या, कृषी क्षेत्रातील म्हणजे शेतकऱ्यांसाठी काढल्या होत्या. का काढल्या होत्या? कारण की कृषीला आधार देण्यासाठी. आपला भारत देश तर हा कृषी प्रधान आहे, तर आपल्याला शेती आणि शेतीपासून जे उद्योगांना चालना मिळालेली आहे, त्या उद्योगांच्या चालनेसाठी किंवा त्या शेती क्षेत्राच्या विकासासाठी तिथं कुठल्याही प्रकारची अधोगती होऊ नये या दृष्टिकोनातून सरकारने काय केलेलं आहे, कृषी क्षेत्राला आधार मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. आधार कशा प्रमाणात दिली? मग वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान देऊन दिले, लोक शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दिलेलं आहे, त्यांना पीक विमा योजना देऊन केलेल्या आहेत. अशा अनेक प्रकारे सरकारने काय केलं आहे, कृषी क्षेत्राला आधार दिलेला आपल्याला दिसून येतो. येत्या लक्षात तुम्हाला अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चर्समध्ये काय पाहिलंय, कृषीवर आधारित उद्योगांचे महत्त्व. ते कृषी क्षेत्रांवरती आधारित जे उद्योग आहेत त्यांना महत्त्व का प्राप्त झालेलं आहे, तर त्याला महत्त्व या कारणास्तव प्राप्त झाले कारण की लोकांना रोजगार त्याच्यातून प्राप्त झालेला आहे. फक्त शेतकरी आता फक्त शेतीपुरताच काम न करता तो शेती बाहेर म्हणजेच वेगवेगळ्या उद्योगांमध्ये सुद्धा काम करताना आपण पाहत आहोत. आणि लक्षात अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चर्समध्ये कृषीवर आधारित उद्योगांचे महत्त्व पाहिलं. याच्यामध्ये काय अडचण असेल तर मला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा. एखादा पॉईंट समजला असेल त्याबद्दलही तुम्ही मला सांगा. लेक्चर आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. पुढच्या लेक्चर्सला भेटू आपण नवीन एखादा घटक घेऊन की तो कशा प्रकारे परीक्षेला विचारला जातो हा दृष्टिकोन ठेवून आपण नवीन एक लेक्चर्स घेऊन येणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.